घालत नाही किंवा काहीच नाही, सगळी देवाकडे मंडळी आणि भांडण करण्याचे काय उद्दिष्ट आपल्या कोणाचा किंवा काय नाही. एखादा चालून आला पण त्या दिवशी ती घडलं, घडल्यावर तिथंच थांबायला पाहिजे होतं, ते थांबलं नाही. कुणीतरी आपल्यातल्या त्या माणसाला सांगितलंय की आम्ही आज रात्रीच्या सकाळी 9च्या गाडीने बसतोय आणि उद्या रात्रीचं 1च्या होता. भांडणाला रावळगाव येत नाही. एकदा आम्ही गावात निघालो ना, जे आमचा कोणी दुश्मन असला तर त्याच्या जीवाला जीव आम्ही देणार माणसं. पहिली गोष्ट, आम्ही गावात एखाद्याच्या ओढा बसून भांडणे करू ती भाग वेगळा. पण बाहेर गावचं तुम्ही आमच्या माणसाच्या एखादं गाव आला त्याला त्या पद्धतीने उत्तर द्यायची ताकद आमच्यात सगळं. आणि आम्ही ह्या दौंड तालुक्याच्या बाहेरचं नाही. दौंडमध्ये कोण किंवा असेल दादा काय असेल त्याच्याबद्दल बी आम्हाला काय म्हणायचं नाही. तर किती मोठा दादा असला तर त्याला पूर्ण 15 गावच्या ताकद नाही. मला एवढंच सांगायचंय की कोणी फोन केला असेल किंवा त्याला काही कल्पना दिली असेल मला मी सांगतो, बाहेर गावच्या माणसाला इथून पुढच्या ट्रिपरमध्ये आम्ही इतर पहिल्यांदा तुमच्याबरोबर आम्ही फिरायला काही जुनी लोक आहेत. समजा आम्ही आता 55च्या आसपास भांडण करणं आम्हाला काय नको जाते. तर आमचं आयुष्य गेलं भांडणांचा. मार खाल्लाय मी, मार दिलाय मी, सगळ्या बातमी आली आली सगळ्या बातमी. ह्या गोष्टीला तुम्ही घेणार बिणार नाही. पण ही अशा गोष्टी आपल्यातच लोक आपल्याच्याच माणसाने तिथपर्यंत करून करणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मला कळलं आपण वाईट वाटलं तर आपण आलो कशासाठी आणि चालले